नमस्कार, मी विलास आव्हाड. आपण पाहताय AV9 एक्सप्रेस. मित्रांनो, राज्यातील आघाडीचं सरकार जाऊन आता जवळजवळ 18-19 महिने उलटून गेलेले आहेत आणि त्यावेळेस शिवसेनेचा अतिशय मोठा एक गट सरकारमधून बाहेर पडला आणि त्याचं नेतृत्व आत्ताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जे काही 40 लोक बरोबर घेऊन ज्या प्रकारे आघाडीतून बाहेर पडून भारतीय जनता पार्टी बरोबर सरकार बनवलं आणि त्याच्या संबंधित सर्व जी काही कायदेशीर पूर्तता, न्यायालयीन प्रक्रिया आपण सातत्याने माध्यमांमध्ये बघत असतो, त्याच्या संबंधी ज्या काही पूर्वी निवडणूक आयोगाकडून काही निकाल आले आणि सुप्रीम कोर्टाने पण काही निकाल दिले, काही आदेश दिले, पण जो काही 16 आमदारांच्या पात्रता अपात्रतेचा जो काही निर्णय तो सुप्रीम कोर्टाने विधानसभेच्या अध्यक्षांकडे सोपवला. कारण न्यायालयीन प्रक्रिया वेगळी आणि विधिमंडळ वेगळं, हे दोन न्यायमंडळ विधिमंडळ ह्या दोन संस्था या स्वायत्त संस्था असतात. त्याच्यामुळं या संस्था एकमेकांच्या कामकाजामध्ये हस्तक्षेप करत नाही. त्यामुळं जे काही 16 आमदारांचा जो काही प्रश्न आहे, पात्र असेल अपात्र असेल, हा निर्णय विधानसभेच्या अध्यक्षांनाच घ्यायचा आहे. आणि आपण बघत आलेलो की विधानसभेच्या अध्यक्षांनी कंटिन्यू या सर्व आमदारांची सुनावणी घेतली. मग शिंदे गटातील असतील किंवा ठाकरे गटातील असतील, हा सगळा आपण दिनक्रम आणि सुनवाईच्या माध्यमातून काय अडीअडचणी आल्या, कशा प्रकारचे प्रश्न आले, वकिलांनी ठाकरे गटाच्या वकिलांनी कुठला आर्ग्युमेंट केलं, शिंदे गटाच्या लोकांनी कुठला आर्ग्युमेंट केलं, कुठल्या प्रकारे व्हीप बजावण्यात आला होता, त्याच्यावर कोणाच्या सह्या होत्या, त्या किती खऱ्या होत्या किती खोट्या होत्या, व्हीप हा नक्कीच कायदेशीर होता का की तोच बेकायदेशीर होता, याच्यामध्ये बराचसा आपण या निकालाचा एक काय होणार आहे याच्याबद्दलची सुद्धा थोड्याफार प्रमाणामध्ये जे काही आपल्याला असं वाटतंय का निकाल कुठल्या बाजूने असेल, काय होईल, कशा प्रकारे होईल, या सगळ्या अंदाज वगैरे लागून लोकांनी, अनेक पत्रकारांनी अंदाज लावले, अनेक राजकीय विश्लेषकांनी अंदाज लावलेत, अनेक वकिलांनी अंदाज लावले. आता जे काही चर्चा सुरू होतील, अनेक काळे कोट घालून लोक टीव्हीवर बसतील, अनेक घंटातज्ञ बसतील आणि मग ते काय जे काही 24 तास सुद्धा हे सरकार आता राहणार नाही, शिंदे सरकार जाणार, हे 16 आमदार अपात्र होणार, अशा प्रकारच्या कहाण्या गोष्टी रंगवायला सुरुवात होईल. पण आपण वास्तविक मुद्द्याकडे जर पाहिलं तर या गोष्टीतून एक स्पष्ट होते की ही सुनावणी अतिशय योग्य दिशेने किंवा योग्य वेळ घेऊन घेतलेली आहे. आणि यामध्ये आता विधानसभेच्या अध्यक्षांना निकाल द्यायचा आहे आणि आता हा निकाल सुद्धा कुठल्याही प्रकारे उशिरा वगैरे काही होणार नाही. त्याची तारीख पण आता ठरलेली आहे. 10 जानेवारीला 4 वाजता विधानसभेचे अध्यक्ष या 16 आमदारांच्या बाबतीतला जो पात्रता अपात्रतेचा निकाल देणार आहेत. आता या निकालासंबंधी अनेक अंदाज वर्तवले जातील, पण काहीशा प्रमाणामध्ये काही लोकांना अंदाज आलाय की काय, कारण आपण जे काही
वर्ष, दीड वर्ष, पावणे 2 वर्षापासून जे काही आपण टी व्ही माध्यमांमध्ये, वर्तमानपत्रांमध्ये ज्या काही कारणमीमांसा किंवा राजकीय विश्लेषकांच्या ज्या काही आपण अंदाज आपण बघतो, तर त्याच्यामध्ये नेहमीच हे बेकायदेशीर आहे सरकार, हे 16 आमदार अपात्रच होतील, शिंदे सरकार जाईल, मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागेल, अशाच प्रकारचं आपण विश्लेषण बघत आलो. पण ही 10 तारीख जेव्हापासून निकालाची स्पष्ट झाली, तेव्हापासून हे उभाटाचे नेते किंवा स्वतः उद्धव ठाकरे असतील, आदित्य ठाकरे असतील किंवा खासदार संजय राऊत असतील, यांच्याकडून असं काही म्हटलं गेलं नाही की हे लोक अपात्रच होतील, उद्धव ठाकरे परत मुख्यमंत्री होतील. अशा प्रकारचे विधानं आपण एवढ्या 2 दिवसामध्ये काही बघितले नाही. याचा अर्थ त्यांना काही या निकालासंबंधी काही अंदाज आलायत का, किंवा जो काही त्यांनी व्हीप काढला होता तो फ्रॉड होता का, खोटा होता का, तो सदोष होता का, याची कल्पना सुद्धा त्यांना आली असावी. कारण मुख्यमंत्री पण 2 दिवसापूर्वी राहुल नार्वेकरांना भेटले. राहुल नार्वेकरांची त्यांची भेट झाली. कदाचित लोकांनी त्याचा पण गैरसमज करून घेतला असेल की सभापती किंवा अध्यक्ष मुख्यमंत्र्यांना भेटतात, याचा पण काही लोकांनी वेगळे गैरअर्थ वगैरे काढले असतील. पण आपल्याला हा निकाल काय असेल याच्यावर एक नजर टाकायची आहे. तर आता या खूप वेळ झालाय, खूपच दिवसापासून या निकालाची लोक प्रतीक्षा करत होते. निकाल तर लागणारच आहे, पण त्या अगोदर जे काही 22 जानेवारीला अयोध्येमध्ये रामलल्लांची जी काही प्राणप्रतिष्ठा होणार आहे, या संबंधी उद्धव ठाकरेंना निमंत्रण अजून आलेलं नाही. पण कदाचित उद्धव ठाकरेंना ते निमंत्रण सुद्धा मिळेल किंवा मिळालं असेल. त्याच्या अगोदरच उद्धव ठाकरेंनी जी काही नाशिकच्या गोदा तीरावरील असलेलं काळाराम मंदिराच्या तिथं जाऊन दर्शन वगैरे घेणार, आरती करणार, असं जी काही घोषणा किंवा जाहीर केलंय, तर मग आता अयोध्येच्या प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठेचं जर त्यांना निमंत्रण मिळालं तर ते काय भूमिका घेतील ही सुद्धा आपण पाहण्याजोगी आहे. पण जो काही निकाल आहे, या निकालाच्या संबंधी राहुल नार्वेकर काय करतील असा एक जो प्रश्न आपल्या समोर जो पडतो, तो कळीचा मुद्दा म्हणजे ठाकरे गटाने जो काढलेला जो व्हीप आहे, ह्या व्हीपच्या भोवतीच फिरतो. त्यामुळं हा व्हीप किती खरा किती खोटा याच्यावरच प्रश्नचिन्ह कदाचित विधानसभेचे अध्यक्ष उपस्थित करू शकतात. आणि या 2 शक्यता वाटतात. एकतर हे 16 आमदार अपात्र होणार नाही आणि मुख्यमंत्री शिंदे हे कायम राहतील, ही एक शक्यता तर 100% आहेत. पण अजून 2 ज्या शक्यता आहे, त्याच्यामध्ये पहिली शक्यता अशी की न शिंदे गटाचे आमदार अपात्र होणार आणि न उभाटा गटाचे आमदार अपात्र होणार. अध्यक्ष कदाचित या व्हीप संबंधीच चर्चा करून किंवा याला सदोष ठरवून याच्या संबंधीची जी काही परत हा व्हीप कसा फ्रॉडेस्ट आहे आणि याच्या संबंधी जी काही अजून त्यांना चौकशी करण्यासाठी किंवा सुनवाई करण्यासाठी वेळ लागेल, म्हणून कुठल्याही गटातील आमदारांना ते अपात्र ठरवणार नाही. आणि हा कदाचित ही परत
लांबणीवर पडण्याची शक्यता सुद्धा वाटते. आणि एक तिसरी शक्यता अशी वाटते की उबाटा गटाचे जे काही आदित्य ठाकरे सोडून सर्वच आमदार अपात्र होतील अशी पण एक शक्यता वाटते. आणि मग जर असं काही झालं, शेवटच्या शक्यतेच्या बाबतीत जर उबाटा गटाचे जर आमदार अपात्र झाले तर याचा शिवसेनेच्या भवितव्यावर काय परिणाम होईल? शिवसेनेमध्ये असलेले आमदार, असलेले खासदार हे त्या उबाटामध्ये राहतील का, किंवा ते शिंदे गटात येतील का, याच्या सुद्धा अनेक बातम्या येण्याच्या शक्यता आहेत. किंवा मग जर उबाटाची इतकी ताकद कमी झाली, मग राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांना येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये उबाटाला किती जागा सोडतील याच्यावर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित होईल. आणि कदाचित मग काँग्रेसची ताकद वाढेल आणि काँग्रेसला एक अंदाज येईल की जर ह्या उबाटाचं इतकं वाईट परिस्थिती झाली, त्याच पद्धतीने आज 4 महिन्यांनी की 2 महिन्यांनी राष्ट्रवादी शिल्लक गटाची सुद्धा अशीच अवस्था होऊ शकते. तेव्हा राष्ट्रवादी शिल्लक गट आणि उबाटा शिल्लक गट यांची परिस्थिती अतिशय दैनंदिन झाल्यामुळं काँग्रेस जागा वाटपामध्ये यांना काडीचंही महत्त्व देणार नाही. आणि कदाचित राष्ट्रवादी आणि उबाटा गट यांना 10-10 जागेंवर समाधान मानावं लागेल. आणि 2 जागा कदाचित प्रकाश आंबेडकरांना, म्हणजे 22 जागा, आणि 26 जागांवर बाकी काँग्रेस लढण्याची शक्यता वाटते, असा सुद्धा एक अंदाज लागू शकतो. पण ह्या सर्व निकालांवर अवलंबून आहे. तर निकाल, एक गोष्ट तर 100% निश्चित आहे की हे शिंदे गटाचे 16 आमदार अपात्र होणार नाहीत आणि मुख्यमंत्र्यांना कुठल्याही प्रकारे राजीनामा देण्याची गरज येणार नाही. हा महत्त्वाचा भाग आहे. आणि ह्या 2 शक्यतांपैकी कदाचित दोन्ही गटाचे आमदार अपात्र होणार नाही. आणि तिसरी शक्यता, उबाटा गटाचे आमदार आदित्य ठाकरे सोडून सर्वच विधानसभेचे आमदार अपात्र होतील. आणि याचा परिणाम मुंबईमध्ये असलेले जे काही माजी नगरसेवक आहे यांच्यावर सुद्धा होऊ शकतो मोठ्या प्रमाणामध्ये. उबाटा गटाचे जे काही अजून थांबलेले काही नगरसेवक आहे ते शिंदे शिवसेनेमध्ये येण्याची दाट शक्यता वाटते. काही खासदार येऊ शकतात, आमदार पण येऊ शकतात. याचा राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात परिणाम होऊ शकतो अशी आपल्याला एक शक्यता वाटते. त्यामुळे आपण आता जो काही 12-24 तासाचा वेळ आहे त्याची नक्की वाट पाहू आणि आपले अंदाज किती खरे होतात. आणि या सर्व पुरोगामी पत्रकारांचे, संपादकांचे यांचे जे काही आडाखेत की शिंदे गट आणि ह्या 16 आमदार अपात्र होतील, शिंदेंना राजीनामा द्यावा लागेल, ही जी यांचे अंदाज आहे हे किती खरे ठरतील हे पाहण्याजोगं आहे. तोपर्यंत आपण वाट पाहू आणि प्रतीक्षा करू. सर्वांनी आपण प्रतीक्षा केलीच पाहिजे, कारण शेवटी ज्यांना तो निकाल द्यायचा आहे तोच देणार आहे. आपण किती त्याच्याबद्दलचा अंदाज व्यक्त केला तर तो आपला अंदाजच राहील. खरा निकाल बाकी विधानसभेच्या अध्यक्षांना द्यायचा आहे आणि तोच खरा राहील. तुर्तच थांबतोय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.